घरची राणी माझ्या राजाला शोभते सांगेल कामच कोणी सुख असले कोणाला भते मी नाते साऱ्यांशी आपुलकीचे हे जोडते सख्या नात्याहूनही नाती माझी हे मानते ग्रहण कुणी लाविले हे पण माझ्या संसाराला साजड हा माझा का तिच्यावरती भुलला लावून शक्कल घडवून अद्दल शिकविन तुला धडा बघशील तू हरशील तू रडशील घळा घळा गाठ आहे माझ्याशी हे विसरू नको माझ्या अंगणी नांदते नवऱ्याची बायको माझ्या अंगणी नांदते नवऱ्याची बायको माझ्या नवऱ्याची बायको माझ्या नवऱ्याची बायको माझ्या नवऱ्याची बायको माझ्या नवऱ्याची बायको शनाया शनाया ऐक ना अगं तू माझं तू एकदा ऐकून घे ना प्लीज शनाया 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 प्लीज ऐक ना यार गॅरी मला नाही बोलायचं आहे आता आय एम व्हेरी अँग्री राईट नाउ अगं पण माझी चूक काय ते तरी सांग ना तुझी चूक काय आहे 100 चुका केल्यास तू आज पहिली म्हणजे मला म्हणाला शॉपिंगला येतोस म्हणून आणि आला नाहीस दुसरी म्हणजे मला बॅलन्स नसलेलं कार्ड दिलंस तू आज अगं एक सेकंड हे सगळं चुकीचं आहे मी आलो होतो तिथे आय स्वेअर मी कुणाची शपथ घेऊन तुला सांगू मी आलो होतो तू नव्हतीस तिथे मग मी काय मध्यरात्रीपर्यंत वाट बघायची होती तुझी एक तर ऑलरेडी अख्खा दिवस वाट बघितली मी तुझी तुला माहिती का तिथे बावट बाई होती तिने इतका इन्सल्ट केलाय माझा कोण बाई होती कोणीतरी मला नाही माहिती तिला काही मॅनर्स नाही काही एटिकेट्स नाही ती सगळ्यांसमोर किती बोलली माहितीये मला आणि यू नो व्हॉट शी हर्ट मी तिने हात पिरगाळला माझा अजूनही दुखतोय तो काय सांगतेस काय चल आत्ताच्या आत्ता तिला शोधू आणि कंप्लेंट करू तिची आता कुठे सापडणार आहे ती तुला शी गॅरी तुला सोबत आला असताना तर असं काही झालंच नसतं सगळं तुझ्यामुळे झालंय आज ऐक ना तू सॉरी सॉरी अजून दुखतंय का हो चल ना मग आपण डॉक्टरकडे जाऊया ना प्लीज हाताचं सोड तू मला इतकं भडाभडा बोलली माहिती मला वाटलं माझ्या हार्टबीट थांबतात की काय आय वॉज सो स्केर्ड यू नो व्हॉट आई मला भेटू दे परत आय एम सो गॉना टीच हर अ लेसन मी ना सोडणारच नाहीये तिला हे घ्या पाणी किती गोळ्या घ्यायला हो अहो त्याच्यामुळे आणखी जास्त ऍसिडिटी होईल नका ना घेऊ एवढा ऐका ना जरा किती हट्टीपणा करायचा फार वाढले ग ऍसिडिटी छातीत दुखतंय डॉक्टरांकडे जाऊन येऊया का दरवर्षी आपण एकदा चेकअप करतो यावर्षीचा राहून गेलाय म्हणून म्हणते मी जाऊया ना डॉक्टरकडे अगं पण कम ऑन फास्ट वी आर गेटिंग लेट हो हो आलो निघालात का तुम्ही हो नानी निघालो म्हणजे ऑलरेडी उशीर झालाय आम्हाला आता अजून इकडे थांबलो तर गोव्याची फ्लाईट चुकेल आमची नाही यांना जरा जास्त त्रास होतोय ना म्हणून वाटलं होतं की डॉक्टरांकडे जाऊन येऊया हो चालेल जाऊयात ना तुम्ही जावा ना अगं काही नाही नेहमीचा ऍसिडिटीचा प्रॉब्लेम असेल नाही रे नेहमीसारखं नाही नेहमीपेक्षा जास्त त्रास होतोय म्हणून म्हटलं एकदा चेकअप करून घेऊया मी कुठे जायचं म्हटलं की ह्यांचं काहीतरी बरोबर त्यावेळेला निघतं काय 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 म्हणाल म्हणजे मी खोटं बोलतोय काय हा खोटं बोलतोय तो तुम्ही शांत राहा तुम्ही रागवू नका बरं उगाच शांत काय काय बोलते बघ ना काय नाटक वाटतं काय सगळं हा अहो असं नाही तुम्ही शांत राहा ना जास्ती त्रास होईल तुम्हाला ऐका शांत राहा मी उघडतो बघा असा त्रास नाही करून घ्यायचा आणि कोणी काही बोललं ना तरी रागवायचं हा काय ग नानीजी कुठे बाहेर जाऊन राहिले का तुम्ही अगं आम्ही कुठे जातोय हे दोघं निघालेत गोव्याला जायला हा म्हणजे पॉसिबल झालं तर जाऊ समिधा आचार आणलंय लिंबाचं हो दे ना दे लिंबाचा आचार दे मिरचीचा आचार दे आणि काय ते पुड्याच्या वड्या दे सगळं मसालेदार खायला दे त्यांना आणि भोगायचं मात्र आम्ही ए तिला काय बोलू नको सांगून ठेवतोय तुम्ही कशाला चिडताय
शांत व्हा, जास्त त्रास होईल तुम्हाला. शांत राहा बरं. बरं नाही वाटून राहिलं का तुम्हाला? राधिका, अगं हायपर ऍसिडिटी आहे त्यांना. तुझे असं हे मसालेदार तेलकट तुपकट खायला देतेस ना, त्यामुळे झालं हे सगळं. त्यामुळे हा त्रास होतो त्यांना. एवढी साधी गोष्ट कशी कळत नाही तुला? पण मी ते समिधा, तिच्या अंगावर ओरडू नको चुकीच्या उगीच. लोणचं मी मागवलं होतं आणि ते नानाजींसाठी नाही, पंकजसाठी. तुम्ही आता गोव्याला चाललात ना, तू काय तिथे खाशील वाटेल ते, पण त्याला नॉनव्हेज चालत नाही ना, म्हणून खाण्यापिण्याची आबाळ होऊ नये म्हणून मागितलं होतं लोणचं मी तिच्याकडे. ठीक आहे ना. अगं लोणचं असेल तर तेवढंच ब्रेड बरोबर खाईन ना मी. द्या ते इकडे. बरं आता झालंय सगळं सगळ्यांचं? म्हणजे निघायचंय आता का इकडेच थांबायचंय? का कॅन्सल करूया ट्रिप आपली? निघा निघा तुम्ही निघा. काही कोणी थांबायची गरज वगैरे नाहीये. निघा. निघ आता पंकज, जा आता. अगं पण आई बाबांना. थांबायची गरज नाहीये, निघा. तुला तुझ्या आई वडिलांची काळजी करायची गरज नाही. हा, ऐकू आहे ना तुझी, ती काळजी कर. शांत राहा. पंकज, मी खाली जातेय आणि फक्त 5 मिनिटं मी खाली थांबणार आहे. तू तोपर्यंत आलास तर ठीक, नाहीतर मी एकटी जाईन ट्रिपला. आई जा. काही लागलं तर फोन. नानाजी, खूप त्रास होऊन राहिला का? काही नाही, नेहमीची ऍसिडिटी आहे. खातो काहीतरी आता. हा, काय उपाशी पोटी ती वाढते. तुम्हाला सोजी आणून देऊ का? सोजी? म्हणजे ते दलिया राहते ना, म्हणजे इथे तर दलियाच म्हणतात त्याला. ते असं पातळ पेजेसारखं राहते ना, ते म्हणजे पोटाला पण बरं राहते. आणून देऊ का? आणते, काळजी करू नका तुम्ही. ना आपल्या पोराला त्याच्या आई वडिलांची काळजी नाही. गेला बायकोच्या मागे शेपूट हलवत. पण ही पोरगी बघ, नात्याची ना गोत्याची, तिला काळजी आपली ना. खरं आहे तुमचं म्हणणं. माझ्या पोटी पंकज सारखा मुलगा जन्माला आला, त्याच्याऐवजी राधिका सारखी मुलगी जन्माला आली असती ना, आयुष्याचं सार्थक झालं असतं. आई भारती, भारती, भारती. हो, काय काय होतं तुम्हाला? छाती दुखते, छाती दुखते का? जरा टेकून बसतात. आणि हे बघा, आता हट्ट करायचा नाही. मी सांगते डॉक्टरकडे जायचं. बरं झालं बाई आली. हे बघ ना काय होतं, छाती दुखतं म्हणतात. छाती दुखून राहिलं नानाजी. जरा समिधाला आणि पंकजला फोन कर. फोन? तो तिथे बघ. पंकज भाऊंचा नंबर तो बघ, त्यांच्या टेबलवर ठेवला बघ. हा. धीर सोडायचा नाही, सगळं ठीक होणार आहे. आणि हॉस्पिटलमध्ये जायचं आहे. खूप जास्त दुखतंय का? नानीजी, पंकज भाऊचा नंबर नाही लागून राहिला. समिधाला कर मग. हा. हे बघा, जरा शांत राहा. फोन बंद आहे. बहुतेक विमानात बसले असतील. अरे देवा, आता काय करायचं? हे सगळं आजच्याच दिवशी व्हायला पाहिजे होतं का? नानीजी, तुम्ही धीर सोडू नका बरं. आपण घेऊन जाऊ त्यांना हॉस्पिटलात. मी ना महाजनी काकांना फोन करते. हा. अगं हॅलो महाजनी काका, मी राधिका बोलून राहिली नानाजींच्या घरातून. काय झालं? ऐका ना, नानाजींची तब्येत बरोबर नाही, त्यांची छाती दुखून राहिलं हो. तुम्ही वरती येता का? मी आणि नानीजी आम्ही दोघीच जणी आहोत. तू पुढे जा, आम्ही आलो. या ना लवकर.
जाऊया डॉक्टरकडे आपण. महाजनी काका येत आहेत. जरा ॲम्ब्युलन्सला फोन कर. आणि जी ॲम्ब्युलन्स येईपर्यंत खूप वेळ जाईल. तर त्यापेक्षा कुणाची गाडी आहे का मी बघते. आमची गाडी पण नाही आज. मी बघते. हा गुप्ते भाऊ आहेत का बघते. थांबा. अहो काय झालं? बघा ना मी येते. कुणाची गाडी आहे का बघून. तुम्ही इथं थांबा. नानाजी नानाजी काय होत आहे? एक मिनिट नानाजी. छाती दुखते म्हणतात बघा ना. धीर सोडू नका. गुप्ते भाऊ. गुप्ते भाऊ. नानाजी काय होत आहे? नानाजी शांत राहा तुम्ही. छाती दुखते म्हणतात बघा ना. नानीजी काळजी करू नका. आपल्याला ताबडतोब ॲम्ब्युलन्स बोलवून हॉस्पिटलमध्ये नेलं पाहिजे. बकुळा मावशी त्या पटेल जाऊ दे रे बाबा. नानाजीची तब्येत जास्त झाली. आपल्याला त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जायला लागेल. सोंदळे भाऊ तुम्ही पण जा लवकर. नानाजी धीर सोडू नका. राधिका मदत आणायला गेले ती येईलच लगेच. हा काही काळजी करू नका. आपण सगळे जण आहोत. सगळं व्यवस्थित होणार आहे. काही काळजी करू नका नानाजी. तुम्ही आहोत ना आम्ही. नानाजी नानीजी गुप्ते भाऊ नाहीये घरात. आपल्याला यांना टॅक्सीनच घेऊन जायला लागेल. राधिका जे काय करायचं ते पटकन कर ग तू. मी खाली जाऊन टॅक्सी थांबवते. तुम्ही यांना घेऊन या. महादेव भाऊ यांना उचला बरं. पुढे जा आम्ही. आज महादेव तू इकडे. नानाजी अगदी सावकाश सुटा. चल तुम्ही पुढे जा आणि लिफ्ट दार उघडा. हे भगवान आमच्या नानाजींना काही होऊ देऊ नको रे बाबा. टॅक्सी. अरे यार पुन्हा तेच. अहो ताई ऍक्सिडेंट झाला असता ना. दादा तू. अहो ताई तुम्हाला पण माझी टॅक्सी मिळते का नेहमी? अरे चल ना आम्हाला घाई आहे. आता काय तुमच्या नवऱ्याला परत पुढे बाहेर जायचंय का? नाही 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 त्यांना नाही. आमच्या नानाजींची तब्येत जास्त झाली आहे. त्यांना घेऊन जायचं हॉस्पिटलला. काय सांगता? अहो बसा बसा मग लवकर. नाही आता इथे नाही. सोसायटीत जायला लागेल. डॉक्टर काय झालं असेल हो नानाजींना? बहुतेक हार्ट अटॅक असेल. आम्ही बघतो तुम्ही बाहेर थांबा. नानीजी राधिका काय झालं? काय म्हणाले डॉक्टर? नाही ते अगं तरी मी पंकजला आणि समिताला सांगत होते हे नेहमीसारखी ऍसिडिटी नाहीये. वेगळं काहीतरी आहे. आता काही होऊन बसलं तर मी कुणाच्या तोंडाकडे बघू सांग. नानीजी असा विचार काऊन करते तुम्ही? तसं काही नाहीये. आता आपण हॉस्पिटलमध्ये आलो ना. नानाजींना काही होणार नाही. आता डॉक्टर पण ट्रीटमेंट सुरू करून राहिले. काही होणार नाही त्यांना. बरे होतील ते. आणि बरे नाही झाले तर? नानीजी मला खूप भीती वाटते ग. नाही नाही ते विचार येतात मनात. नानीजी असला विचार काऊन करतात? अशा वेळेस तर हिमतीनं घ्यायचं असते. तुम्ही खचून कसं चालेल? अशा वेळेस तर नानाजींना तुमची जास्त गरज आहे. नानीजी संकटाच्या वेळेस तर माणसाची खरी परीक्षा राहते. आता त्याला भ्यालो तर संकट वरचढ होऊन जाते. आणि धीरानं सामना केला तर आपण वरचढ होतो. सगळं ठीक होईल. हा राधिका पंकज आणि समिताला पुन्हा फोन लावून बघ ना. आता लागेल एखाद वेळेला. बरं काय झालं? लागला? नाही नानीजी पंकज भाऊंचा फोन नाही लागून राहिला. समिताला समिताचा तर फोन बंदच येतोय. अरे देवा आता काय करू मी? राधिका यांना हात नेलं त्याला खूप वेळ झाला ग. आता डॉक्टर अजून कसे आले नाहीत बाहेर. यांचं काही बरं वाईट नाही हो नानीजी. काही होणार नाही नानाजींना. अहो एकदमच ठीक असतील. असं काऊन बोलून राहिल्या? आपल्या नानाजींनी कोणाचं काही वाईट केलंय का? मग त्यांचं वाईट काऊन होईल? आणि आपल्या सगळ्यांच्या सदिच्छा आहेतच की त्यांच्या पाठीशी. हो ना? पण राधिका मला खूप भीती वाटते ग. नानीजी बायकोच्या गळ्यातलं मंगळसूत्र म्हणजे तिचा विश्वास असते.
नवऱ्यावरचा विश्वास, आणि जोवर तो शाबूत आहे तोवर कुठलंही संकट, कुठलीही परिस्थिती त्याला तिच्यापासून दूर नाही करू शकत. एक्सक्यूज मी, मिस्टर दामलेंच्या नातेवाईकांपैकी कोणी आहे का? त्यांची मुलगी किंवा मुलगा वगैरे? का नाही डॉक्टर, ऍक्च्युली काय आहे ना, मी आहे. तुम्ही कोण? मी त्यांची मुलगी. हे बघा, कंडिशन थोडी क्रिटिकल आहे, त्यांना अटॅक येऊन गेलेला आहे आणि ECG मध्येही थोडी व्हेरिएशन्स आहेत, तर आपल्याला ताबडतोब ऑपरेशन करायला लागेल. डॉक्टर लवकर म्हणजे किती लवकर? लगेच, ॲज अर्ली एज पॉसिबल. करा ना मग डॉक्टर साहेब, वाट कशाची पाहून राहिले? त्यांना वाचवण्यासाठी जे काही करायचं ते सगळं करा. हो, पण ऑपरेशनसाठी खर्च लागेल ना. किती? साधारण 4-1 लाख तरी खर्च होईल. पण डॉक्टर साहेब, माझा मुलगा आणि सून इथे नाही येतो. ॲटलिस्ट 1.5 लाख रुपये तुम्ही डिपॉझिट करा, म्हणजे ऑपरेशनच्या प्रोसिजरला सुरुवात करता येईल. मला वाटतं पंकज आणि समिधा येईपर्यंत आपण थांबावं. कायचे काही बोलून राहिलं तुम्ही तर काकू? डॉक्टर म्हटले ना आता लवकर ऑपरेशन करायला लागेल म्हणून. पण राधिका, पंकजला हे कळवायला तर हवं. हे बघा, तुम्ही डिस्कशन करत बसू नका. पेशंटचे मेडिक्लेम असेल तर तेही आम्हाला चालेल. पण मेडिक्लेम बद्दल सुद्धा यांना आणि पंकजला सगळं माहिती आहे. जे काय करायचं ते लवकर करा, आपल्याकडे वेळ फार कमी आहे. इट्स अन इमर्जन्सी. राधिका, पंकजला आणि समिधाला परत फोन लागतोय का बघ ना, आता तरी लागेल. लागला का ग फोन? नानीजी, फोन नाही लागून राहिला. आता काय करायचं? काय करायचं काय? ऑपरेशन तर करायलाच हवं ना, पण नाहीतर भलत असेल तर काहीतरी होऊन बसायचं. नानी, तुमच्या बँकेत किती पैसे आहेत हो? म्हटलं ना मी, मला काहीच माहिती नाही. हे आणि पंकजच बघतात सगळं. थांबा, मी यांना फोन करते. हा, खाली हॉस्पिटलमध्ये ATM आहे, मी बघतो. आलोच. हो. नानीजी, जरा बघून येते काय जमतं. नानीजी, काळजी करू नका, मी पण बघतो काही होतंय का. हॅलो. हॅलो, कुठे आहात तुम्ही? कुठे असणार आहे? ऑफिसलाच. हो, नाही म्हणजे तुम्ही मीटिंग मध्ये नाही ना? नाहीये का? बोल. अहो, तुम्ही इथे हॉस्पिटलला येता का? हॉस्पिटलला का? अहो, काय झालं माहितीये का, आपल्या नानाजींना हार्ट अटॅक आलाय. काय? हो ना, अचानकच झालं. म्हणजे नानीजी एकटेच होत्या घरी. मी सोजी द्यायला गेले होते ना, तर यांना घाम फुटलेला आणि छातीत पण खूप दुखत होतं. नानीजी पण खूप घाबरून गेल्या होत्या. सगळं रामायण सांगत बसू नकोस, मुद्द्याचं बोल. हा, तर काही नाही, म्हणजे महादेव भाऊ आणि महाजनी काका काकू, बकुळा मावशी सगळेच जण आले आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन आलो आम्ही. हा हा, मग आता बरेत का ते? अहो नाही ना, अहो डॉक्टरांनी ताबडतोब ऑपरेशन करायला सांगितलंय आणि 4 लाख रुपये तरी खर्च येईल. आणि ते म्हणाले की 1.5 लाख रुपये तरी आता लगेच भरायला लागतील. अरे बापरे, मग? काय नाही, मग आपल्याकडनं होईल ना सोय? तुझं डोकं ठिकाणावर आहे का? हा, 1.5 लाख काय झाडाला लागतात? आणि आपण काय द्यायचे पैसे? त्यांचा मुलगा आणि सून आहे ना, काय नाव त्यांचं, पंकज आणि समिधा, ते घेतील की बघून? नाही ना, पंकज आणि समिधा गोव्याला गेलेत ना, त्यामुळेच आपल्या सगळ्यांना पैशाची सोय करायला लागत आहे. हे बघ, तू अजिबात पैशांचा वगैरे कमिट करू नकोस, हा, सांगून ठेवतोय. अहो पण असं कसं? डॉक्टर म्हणे की इमर्जन्सी आहे म्हणून, त्यांचा जीव धोक्यात आहे. अरे पण ही काय आपली जबाबदारी आहे का? हा, ते घेतील ना बघून त्यांचं. इथे आपलंच पुरत नाही आपल्याला. नाही येत माझ्याकडे पैसे. मग कुठून सोय होते का बघा ना. आपले नानाजी येत होते, त्यांच्या जीवासाठी तरी
हे बघ, तू उगीच इमोशनल होऊ नकोस आणि मलाही करायचा प्रयत्न करू नकोस. हा, इथे त्यांच्या मुलाला आणि सोनेलाच नाही पडली, आपल्याला काय घेणं देणं. मग मी नानीजींना काय सांगू? त्यांचा आपल्यावरती विश्वास आहे हो. आपण नाही मदत केली तर पार खचून जातील त्या. हे बघ, तू उगीच डोकं खाऊ नकोस. आता माझं एकदा सांगितलं ना, नाही येत पैसे. ठेव फोन. हॅलो हॅलो हॅलो.